नमस्कार महाराज. आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागलेला आहे आणि भाजीपाल्यामध्ये पहिली फवारणी काय करायची म्हणजे जे रोपं लावता तुम्ही, टोमॅटो लावा, तुम्ही कारले लावा, तुम्ही टरबूजचं रोप लावा किंवा उगल्यानंतर जेही भाजीपाला असेल त्याला पहिली फवारणी म्हणजे सेटिंगसाठी काय करायचं, म्हणजे फवारणी काय करायची आणि ड्रिचिंग काय करायची, मी तुम्हाला दोघं सांगणार आहे मित्रांनो. पहिली फवारणी जी अशी एक्सलंट फवारणी राहील की त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाच नागाळीचा त्रास होणार नाही, बुरशीचा त्रास होणार नाही, रोप बसण्याचा त्रास होणार नाही. सगळं म्हणजे जी पहिली जी म्हणजे पहिली केअर राहते ना, ती केअर बद्दल तर काय करायचंय मित्रांनो, तर 15 लिटरच्या पाण्याला एक्झाडोस 30 ml, त्याच्यासोबत ॲक्ट्रा 10 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये 5 ml ने ॲमिस्टॉर टॉप सिजेंटाचं, हे दोघं सिजेंटाचे प्रोडक्ट आहेत आणि हे पसुराचं आहे. याच्यामध्ये तुम्ही टॉनिकही घेऊ शकता, चांगल्या प्रकारचं इसाबियान वगैरे गरज असली तर, नाही तर काही गरज नाही, कारण की याच्यामध्ये ग्रीनिंग इफेक्ट टाकलेला राहतो त्यांनी. तर अशा प्रकारे याची फवारणी घ्यायची. पहिले 2 फवारण्या सलग ह्या घ्या आणि पहिली लागल्यानंतर लगेच ड्रिचिंग कोणती करायची, तर PCT 410 म्हणून GSPचं प्रोडक्ट आहे, खतरनाक प्रोडक्ट आहे. 2 बुरशीनाशक, 1 कीटकनाशक, तिघी तिघी टॉप केमिस्ट्री मिक्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. 250 ml 200 लिटरच्या टाकीला, त्याच्यामध्ये 1 किलो 1261 आणि चांगल्या प्रतीचं आपलं काय ते सीवीड घ्यायचं. माझ्याकडे सीवीड तुम्हाला दाखवायला 1 मिनिट. हे विकार म्हणून आहे पोलंडचा, तुम्ही तुमच्याकडे जे चांगल्या कंपनीचं असेल ते घ्या. ते एका 200 लिटर टाकीला 1 लिटर टाका आणि प्रति झाडाला 100 ml ड्रिचिंग मारा. एक्सलंट रिपोर्ट येतात महाराज. जर रोप बसून गेलो ना तेव्हा बोलायचं.